नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी। महादेव मुंडे हत्या प्रकरण, या प्रकरणाला 18 महिने पूर्ण झाले, म्हणजे 1.5 वर्ष लोटलं तरी देखील आरोपी कोण हे माहित नाही। शेवटी न्याय मागण्यासाठी त्यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांना विष प्राशन करावं लागलं। म्हणजे न्यायासाठी विष घेतलं पोटात तरी देखील आरोपी मोकाट अशी परिस्थिती आहे। ज्ञानेश्वरी मुंडे यांना जिल्हा रुग्णालयात बीडच्या ऍडमिट करण्यात आलंय। त्या ठिकाणी आयसीयू मध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। जेव्हा काल संपूर्ण कुटुंब आत्मदहन करण्यासाठी या बीडच्या पोलीस अधीक्षक कार्यालयात गेलं होतं, त्यावेळी त्यांनी कार्यालयाबाहेर सुरुवातीला आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्याकडून काही पेट्रोलच्या बाटल्या पोलिसांनी जप्त केल्या। झटापट झाली। त्यानंतर त्या नवनीत कावत जे बीडचे एसपी आहेत त्यांना जाऊन भेटले। त्या ठिकाणी एसपीनी विश्वास दिला की मी आहे तोपर्यंत तुम्हाला न्याय देणार म्हणजे देणारच। एक पथक देखील आता आपण या ठिकाणी आरोपींना पकडण्यासाठी रवाना करतोय। शिवाय हा संपूर्ण तपास एलसीबी कडे वर्ग केलाय। त्या ठिकाणी तो विश्वास मिळवल्यानंतर भले ज्ञानेश्वरी मुंडे त्यानंतर कार्यालयातून बाहेर आल्या, मीडियाशी त्यांनी संवाद देखील साधला, पण त्यानंतर गाडीत चढते वेळी त्यांनी त्यांच्या सोबत एक पाण्याची बॉटल आणली होती, त्यामध्ये ते विष किंवा विषारी पदार्थ त्यांनी मिक्स केला होता आणि शेवटी तो त्यांनी प्राशन केला। त्यानंतर अख्ख्या या पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर एकच धावपळ उडाली। ॲम्ब्युलन्स आली, त्यांना ॲम्ब्युलन्समध्ये घालण्यात आलं, त्यानंतर त्यांना जिल्हा रुग्णालयात नेण्यात आलं। त्यांनी पहिल्यांदा काय प्राशन केले हे समजलेलं नव्हतं, त्यामुळे मग अक्षरशः त्या अनकॉन्शियस होत्या। आता कुठे त्यांची तब्येत ठीक वाटतेय। आता 72 तास म्हणजे कालचे 24 तास धरून त्यांना डॉक्टरच्या ऑब्झर्वेशन खाली ठेवण्यात आलेला आहे आणि ते आयसीयू मध्ये आहेत। आज देखील त्यांनी मीडियाशी संवाद साधला आणि आज जे बाळा बांगर काल त्यांना जी घटना घडली त्यानंतर भेटायला गेले, ते बाळा बांगर आज त्यांना पुन्हा एकदा भेटायला गेले आणि त्यांची विचारपूस केल्यानंतर त्यांना भेटून झाल्यानंतर जेव्हा ते पुन्हा मीडिया समोर आले, तेव्हा मात्र बाळा बांगरांनी मोठे गौप्यस्फोट केले। आणि हे गौप्यस्फोट काय आहेत हेच मी तुम्हाला या लाईव्ह मधून सांगणार आहे। बाळा बांगरांनी पुन्हा एकदा नवे गौप्यस्फोट केलेले आहेत। एक तर या संपूर्ण प्रकरणात बाळा बांगर हाच एक आशेचा किरण महादेव मुंडे कुटुंबासाठी आहे। आणि आता बाळा बांगर यांनी काय म्हटलंय, लाईव्हचं नावच आहे कुणी काढलं नरड्याचं मांस, बाळा बांगरांनी कुणाचं घेतलं नाव। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कराड आणि या प्रशासनाच्या टोळीनं महादेव मुंडे प्रकरणातला आय विटनेस संपवला। आता हे सगळे आरोप बाळा बांगर यांनी केलेले आहेत। बाळा बांगर आपल्याला आठवत असेल, अगदी 10-15 दिवसांपूर्वी त्यांनी एक पत्रकार परिषद घेऊन खळबळजनक दावे केले। वाल्मिक कराड त्याचा मुलगा हेच या हत्येमागे आहेत आणि आपल्याच रक्तातल्या नात्यातल्या लोकांकडून त्यानं महादेव मुंडे यांची हत्या केली आहे। या प्रकरणात मला देखील गोवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, पण मी मात्र या टोळीपासून लांब गेलो। नंतर बाळा बांगरांनी हे सगळं काही स्टेटमेंट प्रत्यक्ष पोलीस अधीक्षकांसमोर देण्याचं ठरवलं। नंतर पोलीस अधीक्षक एसपी नवनीत कावत यांनी त्यांना केजचे डीवायएसपी कमलेश मीना, ज्यांच्याकडे या प्रकरणाचा सध्या तपास होता, त्यांच्याकडे पाठवलं। त्यावेळी बाळा बांगरांनी जो जबाब नोंदवला तो गोपनीय ठेवायला सांगितला होता, पण त्यामध्ये आणि त्याच्या आधीच्या पत्रकार परिषदेमध्ये बाळा बांगरांनी हे स्पष्ट केलं होतं की ज्यांनी महादेव मुंडे यांना मारलं त्या मारेकऱ्यांनी त्यांचं गळ्याचं मांस, नरड्याचं मांस काढून हाडं, रक्त हे सगळं घेऊन ते आले आणि वाल्मिक कराड आणि त्याच्या मुलाला टेबलावर ठेवून दाखवलं आणि त्यावेळी मी प्रत्यक्ष होतो। आता हे सगळं सांगितल्यानंतर अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ उडाली। या माऊलीला देखील असं वाटलं की अरे काय झालं, म्हणजे माझा एक तर नवरा मेलाय, तो कुणी मारलाय, कशासाठी मारलाय माहित नाही, आता तर मेल्यानंतरची बातमी मला अशी ऐकायला मिळाली आहे की त्यांच्या मांसाचा तुकडा सुद्धा या आरोपी समोर ठेवला गेला। आता हे सगळं ऐकल्यानंतर
जो काही जबाब बाळा बांगरांनी दिला होता त्या जबाबानुसार ज्ञानेश्वरी मुंडेंनी मागणी केली की त्यांचा जबाब जो आहे त्यानुसार ज्यांनी जे हे कृत्य केलेलं आहे त्या आरोपींना अटक व्हावी म्हणून. त्यानंतर त्यांनी अल्टिमेटम दिला 8 दिवसांचा. आता तो अल्टिमेटम काल संपला. काल अल्टिमेटम संपल्यानंतर त्यांनी ठरवलं की बास, आता सहनशक्ती संपली, आता मी माझं अख्खं कुटुंब घेऊन पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर जाणार आणि आत्मदहन करणार. आता काल काय घडलं आपण सगळ्यांनी बघितलं. त्यावेळी त्यांनी विषप्राशन केलं आणि मग त्यांना दवाखान्यात ऍडमिट केलं. आता मात्र बाळा बांगरांनी हे स्पष्ट केलेलं आहे. आज आणखी खुलासे केलेत. मागच्या वेळी फक्त इतकंच सांगितलं होतं की मारेकऱ्यांनी महादेव मुंडे यांच्या गळ्याचं मांस काढलं, पण कुणी काढलं स्पेशली हे नाव सांगितलं नव्हतं. दुसरी गोष्ट, या प्रकरणामध्ये आणखी काहीतरी खुलासे आहेत आणि महादेव मुंडे यांचा खून होताना, हत्या होताना प्रत्यक्षदर्शी जो साक्षीदार होता त्या आय विटनेसला देखील वाल्मिक कराडच्या टोळीनं संपवलंय. त्यामुळं पहिल्यांदा बाळा बांगर ज्यांनी हे नाव घेतलेलं आहे की महादेव मुंडे यांच्या गळ्याचं मांस कुणी काढलं ते प्रत्यक्षात पहिल्यांदा आपण पाहूयात. त्यांच्याच तोंडून ऐकूयात की बाळा बांगरांनी कुणाचं नाव घेतलं. ज्ञानेश्वरी ताईंचे पती महादेव मुंडे यांची हत्या झाली 2 वर्षापूर्वी. अजून आरोपी मोकाट आहेत. हत्या केल्यानंतर त्यांच्या पतीचं गोट्या गीते नावाच्या सायको किलरने नरड्याचं मांस काढून नेलं आणि वाल्मिक कराड त्याच्या मुलांना दाखविलं. हे सगळ्या परळीला माहिती आहे. ते पण काय नाटकच आहे का, राजकारणच आहे का? ज्ञानेश्वरी ऐकलत? बाळा बांगरांनी अतिशय खळबळजनक दावा केलाय की महादेव मुंडे यांना मारेकऱ्यांनी मारलं. त्यानंतर त्यात एक मारेकरी होता ज्याचं नाव आहे गोट्या गित्ते. हा गोट्या गित्ते मकोका लागलेला आरोपी आहे आणि तो बऱ्याच दिवसांपासून फरार आहे. आणि याच गोट्या गित्तेनं महादेव मुंडे यांच्या नरड्याचं मांस काढलं आणि ते मांस नेऊन वाल्मिक कराड आणि त्याच्या मुलाला दाखवलं. असा गौप्यस्फोट बाळा बांगर यांनी केलेला आहे. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न हाच उरतो की बाळा बांगर यांनी ज्याचं नाव घेतलंय तो गोट्या गित्ते, याचं नाव सुरेश धस यांनी देखील याच्या आधी घेतलेलं आहे. या गोट्या गित्तेची सगळी हिस्ट्री, सगळी पार्श्वभूमी, गुन्हेगारी पार्श्वभूमी मी लाईव्ह मध्ये, कालच्याच लाईव्ह मध्ये मी सांगितली होती की हा गोट्या गित्ते साधा सुद्धा माणूस नाही, हा हिस्ट्री सीटर आहे. याच्यावर पुणे, बीड, लातूर, छत्रपती संभाजीनगर आदी विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत. हा गावठी कट्टे पण विकायचा, हा पिस्तुली पण विकायचा. इव्हन बीड मध्ये ज्यांच्याकडे विनापरवाने शस्त्र होती त्या शस्त्र पुरवठ्याचा हाच खरा मूळ सूत्रधार होता, हाच पुरवठादार होता. इतकंच नव्हे तर या गोट्या गित्तेनं जेव्हा वाल्मिक कराडला शरण आल्यानंतर बीडला नेण्यात येत होतं तेव्हा त्या पोलीस ताफ्यामध्ये आमचा म्हणजे माझा विठ्ठल वाल्मिक कराड असं स्पष्टपणे म्हटलं होतं आणि त्यात सदैव अण्णासोबत अण्णा माझा विठ्ठल असं टॅगलाईन करून व्हिडिओ व्हायरल केला होता. हा गोट्या गित्ते मुळातच याच्यावर मकोका लागलेला आहे. सहदेव जे सातबाई म्हणून ते जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांच्या त्यांना जे त्यांनी मारलं होतं त्यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला होता. या सहदेव जे आहेत शेतकरी त्यांना मारल्यानंतर त्यांच्याकडूनची काही रोकड देखील यांनी पळवून नेली होती आणि या सहदेव सातबाईंवर यांनी प्राणघातक हल्ला केला होता. त्यामध्ये देखील हा गोट्या गित्ते होता. ही घटना आहे 18 ऑक्टोबर 2023 आणि महादेव मुंडे यांचा मृत्यू झालाय 21 ऑक्टोबर 2023. म्हणजे महादेव मुंडे यांची हत्या होण्यापूर्वी अवघ्या 2 दिवस आधी या गोट्या गित्ते, नंतर राजाभाऊ फड, नंतर धनराज उर्फ राजेभाऊ श्रीरंग फड, नंतर रघुनाथ रामराव फड, नंतर जगन्नाथ विक्रम फड, सुदीप रावसाहेब सोनवणे, बालाजी अंकुश दहीफळे, विलास बालाजी गित्ते या सगळ्यांनी मिळून या सहदेव सातभाईंवर हल्ला केला होता. त्यामुळं या प्रकरणात हे आरोपी फरार होते. नंतर यातले 5 आरोपी अटक झाले. यांच्यावर ऑलरेडी या टोळीवर मकोका लावण्यात आला. आता यातले 2 जण फरार आहेत, धनराज उर्फ राजेभाऊ फड आणि ज्ञानदेव उर्फ गोट्या गित्ते.
आता हे दोघे जे आहेत हे मुळातच वाल्मिक कराडच्या जवळचे आहेत आणि गोट्या गित्ते तर वाल्मिक कराडचा राईट हँड. शरण आला तेव्हा सुद्धा पोलीस ताफ्यात गोट्या गित्तेच. आता जे काही बीड न्यायालयामध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी आहे तिथं देखील वावर या धनराज फड आणि गोट्या गित्तेचाच. मग हे बिनदिक्कतपणे मोकाटपणे फिरतायत. हे वाल्मिक कराडचा धाकटा मुलगा जो आहे श्री म्हणून त्याच्यासोबत फिरताना दिसतायत असं स्वतः सुरेश धस यांनी मागही सांगितलं, आत्ताही सांगितलेलं आहे. आणि याच गोट्या गित्तेला जर अटक झाली नाही तर हा भविष्यात आणखीही काही माणसं मारू शकतो असा काल बाळा बांगर यांनी संशय व्यक्त केलाय. आता एक पथक याच्याच तपासासाठी पुणे परिसरात रवाना झालंय असं सांगितलं जातंय. कालपासून पथक रवाना झालंय. अजून काही खबर आलेली नाही की गोट्या गित्ते कुठं आहे. पण याच गोट्या गित्तेनं महादेव मुंडे यांच्या नरड्याचं मांस काढलं आणि मग नंतर हाडं, रक्त आणि मांस देऊन टेबलावर ठेवलं आणि वाल्मिक कराड त्याच्या मुलाला दाखवलं. याच वाल्मिक कराडनं या गोट्या गित्ते आणि त्याच्या सोबतच्या मारेकऱ्यांना शाबासकी म्हणून गाड्या गिफ्ट दिल्या होत्या असं देखील बाळा बांगर यांनी सांगितलेलं आहे. हा झाला पहिला खुलासा. आता दुसरा खुलासा तर याही पेक्षा धक्कादायक आहे. आता यात काय आहे तर महादेव मुंडे यांची हत्या 21 ऑक्टोबर 2023 रोजी झाली. त्यावेळी त्या हत्येचा प्रत्यक्ष साक्षीदार परळीच्याच आसपासच्या भागात राहणारा म्हणजे ग्रामीण भागातला एक तरुण होता. हा तरुण जो आहे हा प्रत्यक्ष महादेव मुंडे यांची हत्या करतानाचा साक्षीदार होता, आय विटनेस होता. 2-3 महिने झाल्यानंतर म्हणजे महादेव मुंडे यांची हत्या झाल्यानंतर डिसेंबर ते जानेवारीच्या दरम्यान या तरुणाला वाल्मिक कराड, त्याची टोळी आणि त्याच्या प्रशासनातील ओळखीच्या लोकांनी याला संपवलं. हा आय विटनेस संपवला, त्याला मारलं असा खळबळजनक खुलासा बाळा बांगर यांनी केलेला आहे. हा त्यांनी केलेला दुसरा आजचा गौप्यस्फोट. इतकंच नव्हे तर एकही आय विटनेस या प्रकरणात ठेवायचा नाही म्हणून या तरुणाला तर मारण्यात आलंच, पण या तरुणाची हत्या केल्यानंतर पोलिसात नोंद काय तर या तरुणाचा आकस्मिक मृत्यू अशी नोंद करण्यात आली. म्हणजेच वाल्मिक कराडच्या सगळ्या चिरीमिरीतले आणि वाल्मिक कराडच्या हुजरेगिरी करणारे जे काही पोलीस प्रशासनातले काही महाभाग आहेत त्यांनी देखील वाल्मिक कराडला अशी मदत केली. दुसरी गोष्ट, वाल्मिक कराड आणि त्याच्या टोळीनं त्या तरुणाला देखील संपवलं. आता प्रत्यक्ष या संपूर्ण प्रकाराबाबत बाळा बांगर यांनी काय सांगितलंय तेही एकदा ऐकूयात. महादेव मुंडे यांची जी हत्या झालेली आहे त्या हत्येचा एक आय विटनेस होता, एक व्यक्ती होता जो परळी शहराच्या आसपास राहत होता. महादेव मुंडेची हत्या झाल्यानंतर त्या आय विटनेसला पण 2-3 महिन्यात नैसर्गिक मृत्यू किंवा त्याचा अकस्मात मृत्यू दाखवण्यात आला. वाल्मिक कराड आणि त्याच्या प्रशासनातल्या टोळीने ती हत्या घडून आणली. याचा अर्थ महादेव मुंडे हत्याकांडमध्ये कोणताही आय विटनेस ठेवायचा नव्हता म्हणून त्या व्यक्तीची हत्या, आय विटनेसची हत्या करण्यात आलेली आहे. हे सत्यता आहे बरं का. परळीच्या आसपास राहणारा ग्रामीण भागातला तो एक युवक होता, त्याची हत्या ही वाल्मिक कराडनी स्वतः अकस्मात मृत्यू दाखवून केलेली आहे. ऐकलत म्हणजे बाळा बांगरांनी 2 महत्वाचे खुलासे केले. महादेव मुंडे यांना मारल्यानंतर त्यांच्या नरड्याचा मांस काढणारा आरोपी गोट्या गित्ते आणि महादेव मुंडे हत्या प्रकरणातला जो आय विटनेस होता त्याला देखील संपवलं ते वाल्मिक कराड, त्याची टोळी आणि प्रशासनातल्या काही लोकांनी मिळून. आणि नंतर त्याला मारल्यानंतर आकस्मिक मृत्यू म्हणून त्याची नोंद करण्यात आली. आता तिसरा आणि महत्वाचा खुलासा मी तुमच्यासोबत मांडणार आहे, तुमच्या समोर मांडणार आहे. तो म्हणजे वाल्मिक कराड हा भले जेलमध्ये असला 31 डिसेंबर 2024 पासून आत्ताची तारीख जर आज आपण बघितली तर 17 जुलै आहे. एवढे 7 महिने हा वाल्मिक कराड जेलमध्ये बसून देखील कसा बीड जिल्हा चालवतोय हा खुलासा बाळा बांगर यांनी केलाय. बाळा बांगर यांनी सांगितलेलं आहे की वाल्मिक कराड यानं आतापर्यंत जेलमध्ये बसून 42 सराईत गुन्हेगारांचा जामीन केलेला आहे. 42 42
म्हणजे वाल्मिक कराडची जी टोळी किंवा टोळक्यातली जी काय गँगमधली जी काही माणसं होती ती जी या बीडच्या उपकारागृहामध्ये आहेत त्या सगळ्यांचा एक एक करून जामीन केला आणि त्या सगळ्यांना बाहेर काढलं आणि आता त्यांच्याच माध्यमातून वाल्मिक कराड जेलमधून अख्खा बीड जिल्हा चालवतोय असा गंभीर आरोप या ठिकाणी बाळा बांगर यांनी केलाय. म्हणजे बघा या वाल्मिक कराडची दहशत किती आहे. तो जेलमध्ये बसून जेलमध्ये असलेल्या आरोपींना जामीन करून देऊन त्यांना जेलमधून बाहेर काढून पुन्हा एकदा आपली टोळी सक्रिय करणं आणि त्या टोळीच्या माध्यमातून बीड जिल्हा चालवण्याचं काम या वाल्मिक कराडनं केल्याचा धक्कादायक खुलासा स्वतः बाळा बांगर यांनी आज केलाय. याचाच अर्थ हे स्पष्ट आहे की बाळा बांगर यांनी सांगितल्यानुसार या महादेव मुंडे प्रकरणामध्ये एक हत्याकांड नाही दुहेरी हत्याकांड घडलेला आहे. एकतर पहिल्यांदा महादेव मुंडे यांना मारण्यात आलं, नंतर त्यांच्या हत्येतला प्रत्यक्षदर्शी साक्षीदार याला देखील मारण्यात आलं आणि यामध्ये गोट्या गित्ते हा प्रमुख आरोपी जरी असला तरी या संपूर्ण प्रकरणामागे हात वाल्मिक कराड आणि त्याच्या मुलाचा आहे. भले बाळा बांगर यांनी वाल्मिक कराडच्या धाकट्या मुलाचं म्हणजे श्री वाल्मिक कराड याचं नाव घेतलं नसलं तरी सुरेश धस यांनी घेतलेलं आहे. दुसरी गोष्ट सुरेश धस यांनी आणखी खुलासा केला आहे की महादेव मुंडे यांची अवघ्या 12 गुंठ्यांसाठी हत्या करण्यात आली. अवघ्या 12 गुंठ्यांसाठी हत्या करण्यात आली. याचाच अर्थ बाळा बांगर जे म्हणत होते की वाल्मिक कराडचा इगो हट झाला म्हणून ही हत्या झाली, याला कुठेतरी दुजोरा देण्यास वाव आहे. याचाच अर्थ महादेव मुंडे या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड त्याचा मुलगा गोट्या गित्ते आणि सगळी टोळी आणि प्रशासनातले पोलीस प्रशासनातले काही महाभाग या संपूर्ण प्रकरणात अडकलेले आहेत. एवढंच नव्हे तर सुरेश धस यांनी स्पष्ट केलेलं आहे आमचा एसपींवर विश्वास आहे पण एसपी खालचे जे त्यांचे अधिकारी आहेत ते प्रॉम्प्टिंग करतात आणि त्यांचंच ऐकतात, हा त्यांच्या स्वभावातला गुण दोष आहे हे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. आता या सगळ्या प्रकरणाचा तपास ज्यांच्याकडे डीवायएसपी कमलेश मीना ते वाल्मिक कराडनंच नियुक्त केलेले आहेत असं देखील सुरेश धस यांनी म्हटलेलं आहे. आता ज्यांच्याकडं महादेव मुंडेंचा तपास आहे आणि ज्यात वाल्मिक कराडचा हात आहे आणि ज्यांना वाल्मिक कराडनंच नियुक्त केलेला आहे ते कधी वाल्मिक कराड या प्रकरणात अडकवतील का, या प्रकरणात त्याचं नाव घेतील का असा संशय सुरेश धस यांनी व्यक्त केलाय. एकंदरीत हे सगळं प्रकरण जर आता आपण पाहिलं तर या प्रकरणामध्ये बाळा बांगर यांनी केलेले खुलासे, बाळा बांगर यांनी मांडलेली सगळी भूमिका ही पोलिसांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. अखेर काल माऊलींनी म्हणजे स्वतः माऊलीनं ज्ञानेश्वरी मुंडे यांनी विष प्राशन केल्यानंतर कुठे ना कुठेतरी थोडेफार हालचाली झाल्या. LCB कडे स्थानिक गुन्हे शाखेकडे शिवाजी बंटेवाड त्याचे प्रमुख आहेत यांच्याकडे याचा तपास दिला गेला. या प्रकरणात आतापर्यंत 8वा तपासी अधिकारी या प्रकरणाला मिळालेला आहे. आतापर्यंत PI स्थानप सपकाळ भार्गव सपकाळ, गुलबर्गे, संदीप दहिपळे, रघुनाथ नाचण, DYSP अनिल चोरमले, DYSP कमलेश मीना आणि आता स्थानिक गुन्हे शाखा. याचाच अर्थ 8 तपासी अधिकारी झाले, 1 खून आणि 18 महिने, पण अजूनही आरोपी मोकाट आहेत. पण ज्ञानेश्वरी मुंडे यांनी विष प्राशन केल्यानंतर विधान भवनात नाही पण किमान विधिमंडळाच्या पायरीपर्यंत तरी हा विषय गेला, हेही नसे थोडके. आता या प्रकरणावर जितेंद्र आव्हाड, सुप्रिया सुळे, नंतर सुरेश धस या सगळ्यांनी पुन्हा एकदा आवाज उठवलेला आहे. स्वतः सुनील तटकरे देखील म्हणालेले आहेत की या प्रकरणात जर ज्ञानेश्वरी मुंडेंचं असं म्हणणं असेल की याच्यात वाल्मिक कराडची चौकशी व्हायला पाहिजे तर ती चौकशी केली जाईल असं देखील त्यांनी म्हटलंय. आता या सगळ्या प्रकरणात नेमकं काय होते, आज बाळा बांगरांनी केलेले खुलासे, बाळा बांगरांनी दिलेला जबाब आणि बाळा बांगरांनी सांगितलेली माहिती या आधारे आता गोट्या गित्तेचा शोध घेणं अत्यंत गरजेचं आहे. गोट्या गित्ते सापडल्यानंतरच या केसचा पूर्ण उलगडा होईल असं स्वतः बाळा बांगर यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळं या सगळ्या प्रकरणामध्ये एकतर वाल्मिक कराडचा हात आहे, त्याच्या पोराचा हात आहे, या गोट्या गित्ते आणि बाकीच्या टोळीचा हात आहे आणि या प्रकरणात पोलिसातले काही महाभाग देखील आहेत.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात जे घडलं तेच देखील या प्रकरणात पाहायला मिळालं. आणि या वाल्याची किती दहशत, हा जेलमध्ये राहून तिथल्या 42 जणांना जामीन मिळवून देऊन त्यांना बाहेर काढून त्यांच्या द्वारे त्यांच्या माध्यमातून जर बीड जिल्हा चालवत असेल तर वाल्या जेलमध्ये असला काय नसला काय फरक काय पडला. आणि जे आपण पूर्वी ऐकत होतो की वाल्मिक कराडला जेलमध्ये VIP ट्रीटमेंट मिळते, आता याला दुजोरा द्यायला वाव आहे. कारण या वाल्मिक कराडच्या माध्यमातून जर आजही तो जेलमध्ये असताना बीड जिल्हा चालत असेल, तो चालवत असेल, त्याची टोळी सक्रिय करत असेल तर मग त्याला VIP ट्रीटमेंट जेलमध्ये मिळत नव्हती या म्हणण्याला अर्थच काय उरतो. म्हणून या प्रकरणात वाल्मिक कराड याचं नाव तर अग्रेसर आहेच, पण त्यासोबत आता त्याचा पोरगा देखील येतोय आणि राहिलाय गोट्या गित्ते. या गोट्या गित्तेवर मकोका दाखल आहे, याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत आणि हा कोणत्याही परिस्थितीत आता मिळायला हवा. आता मला इतकंच फक्त प्रश्न करायचा आहे, हा काय दाऊद आहे का, हा काय लादेन आहे का, असं काल बाळा बांगरांनी विचारलेलं. आता मी वेगळं विचारतो, हा काय कृष्णा आंधळे आहे का. अरे जो कृष्णा आंधळे मिळत नाही म्हणजे तो दाऊद आणि त्या लादेनच्याच पंक्तीत जाऊन बसला की. आता हा गोट्या गित्ते पण त्यांच्या पंक्तीत जाऊन उद्या बसू नये म्हणजे मिळवली. आणि हे सगळं बीडच्याच वाट्याला येतंय. बीडचे SP नवनीत कावत बदलून आले खरे, त्यांनी एका प्रकरणात संतोष देशमुख हत्या प्रकरणात तपास त्यांच्यापर्यंत जाईपर्यंत तो CID SIT कडे गेला. पण आता मात्र महादेव मुंडे हे प्रकरण आहे, या प्रकरणात त्यांची खरी कसोटी आहे. या प्रकरणातले आरोपी निष्पन्न करून त्यांना अटक करणं, चार्जशीट दाखल करणं आणि शिक्षेपर्यंत पोहोचवणं हे काम, ही जबाबदारी, ही रिस्पॉन्सिबिलिटी आता त्यांची आहे. आणि या सगळ्या प्रकरणात जे वाल्मिक कराड आणि त्याच्या टोळीला मदत करायचे त्या पोलिसांना देखील आता खरं म्हणजे धारेवर धरणं ही देखील रिस्पॉन्सिबिलिटी SP नवनीत कावत यांची आहे. त्यामुळे आता बाळा बांगर यांचे नवे खुलासे आणि या खुलाशावर आता नेमकं पुढे पोलीस प्रशासन काय हालचाल करतंय हे बघावं लागेल. आता आणखी एक महत्वाचा मुद्दा, या पुढचं जे माझं लाईव्ह असेल ते मात्र अजिबात विसरू नका. त्यात अतिशय महत्वाचा खुलासा आहे. ज्ञानेश्वरी मुंडे यांना कोणी सांगितलं होतं की बंगल्यावरून फोन आला आणि तपास थांबवला गेला, तो पोलीस कोण, याचंच उत्तर तुम्हाला पुढच्या लाईव्ह मध्ये मिळणार आहे. त्यामुळे पुन्हा भेटूयात पुढच्या लाईव्ह मध्ये. पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.